आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी आता पुढे ढकलली तर सुप्रीम कोर्टात 2 सरन्यायाधीशांचं खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित। अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ आता नाशिकच्या दिशेनं तर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार। चांदवडमधील 3 दिवस धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यानं एकूण 17 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च। लोकसभेत खासदारांच्या हजेरीसाठी आता नवा नियम तर आता आसनावरूनच हजेरी लावता येणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून नियमात बदल। केंद्र सरकारकडून जुना आयकर कायदा 1961 ला बदलून आता नवीन आयकर कायदा लागू करण्याचा निर्णय। नवीन कायदा हा येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशभरात लागू केला जाणार। सामान्य करदात्याला आता आयटीआर फाईल दाखल करताना कमी गोंधळाला सामोरं जावं लागणार। राज्यामध्ये 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यानं या कालावधीमध्ये मुंबईतील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या। या संदर्भात विद्यापीठाकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रकाचं परिपत्रक जारी। कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळीतील रहिवाशांना त्रास तर समिती नेमून सुद्धा दुर्गंधी जैसे थेच। हायकोर्टानं प्रशासनावर ताशेरे ओढले। लखनौमधील कचराभूमीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचेही आदेश। तर बीड शहरातील उद्योजकावर जीएसटी पथकाची छापेमारी। उद्योजकाच्या मालमत्तेची सकाळपासून मोजदाद सुरू। दरम्यान उद्योजकाच्या निवासस्थानी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आल्याची माहिती। महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक TV9 मराठीवर। आत्मनिर्भर गणेशोत्सवाचा हा भव्य चित्ररथ महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं घडणार जगाला दर्शन। सांगलीमध्ये संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार। विज्ञान माने या तरुणाकडून पलाशवर 40 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती।